लोकसभा निकालानंतर आता राजधानी दिल्ली सध्या राजकीय घडामोडींना वेग येतोय। सत्ता स्थापनेसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार खलबतही सुरू आहे। एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे आणि त्यासाठी सर्वच दिग्गज नेते हे दिल्लीमध्ये दाखलही झालेत। नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला एनडीएच्या सगळ्या खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना झाल्यात। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीसाठी रवाना होतील। संध्याकाळी 7:30 वाजता एनडीएची ही बैठक होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे इंडिया आघाडीची देखील दिल्लीमध्ये खलबत होणार आहे। या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, संजय राऊत, शरद पवार यांच्यासह देशभरातले अनेक बडे नेते हे हजर राहणार आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे, अनिल देसाई, संजय राऊत, नाना पटोले हे दिल्लीमध्ये दाखल झालेत। तर या दोन्ही बैठकांचं केंद्रबिंदू असणार आहेत ते म्हणजे दोन बाबू, एक बिहारचे नितीश कुमार आणि दुसरे चंद्राबाबू नायडू। दोघेही किंग मेकरच्या भूमिकेत आहेत। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे पाटणा ते दिल्ली एकाच विमानानं प्रवास करत आलेत, त्यामुळे त्यावरूनही चर्चांना उधाण आलं होतं। तर सध्या हे दोन बाबू काय निर्णय घेतात यावरतीही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांच्याकडनं। रौनक, अतिशय महत्त्वाच्या या दोन बैठका पार पडणार आहेत, कारण अर्थातच सत्ता स्थापनेचा एक महत्त्वाचा पैलू आहे। सत्ता स्थापन कोण करणार यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होईल अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय। कारण दोन बाबू जे आहेत त्यांना इंडिया आघाडीकडनं सुद्धा कॉल गेलेला आहे असं कळतंय आणि मुळात ते आधीपासून एनडीए मध्ये आहेत असं सांगितलं जातंय। नेमकं सध्या काय होऊ शकतं, कारण एकंदर आपण जर बघतोय या संपूर्ण परिसरात म्हणजे आता सध्या जे निकाल समोर आलेले आहेत त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी वेगवान घडतायत। रौनक, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय, नेमकं काय होऊ शकतं? दिल्लीमधल्या या घडामोडींना मोठा वेग आलेला दिसतोय। प्रज्ञा, मुख्यतः जर आपण बघितलं तर संध्याकाळी एनडीएची बैठक होते आणि त्यामध्ये सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईवरनं दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। काही वेळानंतर ते दिल्ली एअरपोर्टवर पोहोचतील आणि थेट इथनं पहिले महाराष्ट्र सदनाला जाणार आणि तिकडनं पंतप्रधान मोदी यांच्या आवासस्थानी जी एनडीएची बैठक होणार आहे त्यामध्ये ते सामील होतील। आणि जे सांगितले जात आहे सूत्रांच्या वतीने की आजच एनडीएच्या वतीनं राष्ट्रपतीकडे नवीन सरकार स्थापन करण्यासंदर्भातला जो दावा आहे तो एनडीए गव्हर्नमेंट किंवा पंतप्रधान मोदी यांच्या वतीनं दावा केला जाऊ शकतो। आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीचे निकाल आले आहेत त्यामध्ये जे इतर पक्ष आहेत बीजेपी सोडून जे एनडीएचे अलायन्स आहेत त्यांना मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। चंद्रबाबू नायडू हे देखील दिल्लीत दाखल झालेले आहेत। नितीश कुमार काही वेळापूर्वी दिल्लीत दाखल झालेले आहेत। आता काही वेळानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचतील। हे सगळं घडत असताना जी माहिती पुढे येते त्यानुसार इंडिया ब्लॉकची जी बैठक आहे ती संध्याकाळी 6 वाजता मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहे त्यांच्या निवासस्थानी होणार आहे। त्यासाठी शरद पवार दिल्लीत पोहोचलेले आहेत। काही वेळानंतर संजय राऊत पोहोचतील आणि इतरही इंडिया ब्लॉकचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते पोहोचणार आहेत। तर मुख्यतः काल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी निकालानंतर जे वक्तव्य केलं होतं की पद्धतीचं मेंडेट मुख्यतः आपण बघितलं तर देशाच्या जनतेने दिलं आहे, त्यामुळे इंडिया ब्लॉक देखील सत्ता स्थापनेसंदर्भात काय होऊ शकतं, त्यांच्याकडनं काय पावलं उचलले जाऊ शकतात या संदर्भातला सगळा आढावा इंडिया ब्लॉकच्या बैठकीत घेणार आहे। काल जी माहिती उपलब्ध झाली होती त्यानुसार स्वतः उद्धव ठाकरेंनी या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दिल्लीमधले काँग्रेसचे नेते चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं सुरू आहे। मात्र नितीश कुमारच्या पार्टीकडनं या संपूर्ण स्पेक्युलेशन्सला नाकारण्यात आलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की नितीश कुमार हे एनडीए सोबत आहे, एनडीए सोबतच राहतील, त्यामुळे मोदींना सरकार स्थापनेमध्ये काही अडचण होईल असं सध्या तरी वाटत नाहीये। मात्र ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आता इंडिया ब्लॉक तयार करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे। आणि दुसरा महत्त्वाचा एक प्रस्ताव आज इंडिया ब्लॉकच्या बैठकीमध्ये येऊ शकतो तो म्हणजे की इंडिया ब्लॉकचा जो संयोजक कोण असेल या संदर्भातला देखील प्रस्ताव जो आहे तो येण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे की इंडिया ब्लॉकची जी बैठक दिल्लीमध्ये निवडणुकीच्या आधी पार पडली होती त्यामध्ये ममता बॅनर्जी असो किंवा अरविंद केजरीवाल यांच्या वतीनं मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे आणण्यात आलं होतं। मात्र त्याच्यावर सगळ्यांची सहमती जी आहे ती बनली नव्हती। आता आज सकाळी संजय राऊत
यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे ते स्पष्ट संकेत देणारं आहे की राहुल गांधी यांना इंडिया ब्लॉककडनं संयोजक पदाची ऑफर जी आहे ती दिली जाऊ शकते. मात्र सर्वात महत्त्वाचं लक्ष राहुल गांधींकडे असणार आहे कारण राहुल गांधी ही सर्व जबाबदारी घ्यायला तयार आहेत का. कारण आपण बघितलं की जेव्हा काँग्रेस अध्यक्ष पदाचा देखील विषय होता तेव्हा अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना विनंती केली होती की तुम्हीच परत एकदा काँग्रेसचे अध्यक्ष व्हा. मात्र त्यांनी हे पद स्वीकारायला नकार दिला होता. त्यामुळे इंडिया ब्लॉक मध्ये जर हा प्रस्ताव राहुल गांधींच्या नावाचा समोर आला तर ते तयार आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आणि दुसरं म्हणजे की कशा स्वरूपाची स्ट्रॅटेजी शरद पवार असो किंवा तेजस्वी यादव, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगे कशा स्वरूपाची स्ट्रॅटेजी बनवतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. प्रज्ञा. नक्कीच. मात्र आपण बघतोय अखिलेश यादव हे देखील इथे पोहोचलेले आहेत, तसंच तेजस्वी यादव पोहोचलेले आहेत. मुळात तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे एकाच प्लेननी दिल्लीमध्ये दाखल झालेले होते पाटण्यावरनं आणि त्यामुळे चर्चांना सुद्धा अर्थातच उधाण आलं होतं. कारण एकेकाळी हे एकत्र होते, एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री, आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वतः नितीश कुमार हे आपण पाहिलेलं होतं भाजपसोबत आले आणि जे मोठी सभा झालेली होती या सभेमध्ये सुद्धा एक मोठा हशा पिकलेला होता. कारण पलटू राम म्हणून त्यांच्यावरती मोठी टीकाही झालेली होती. मात्र त्यामुळेच नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे पुन्हा एकत्र अशा पद्धतीनं विमानानं दिल्लीमध्ये दाखल झाले. दोन वेगवेगळ्या बैठकांसाठी अर्थातच ते दाखल झाले होते, त्याबद्दलचंही स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. मात्र तरीही आता नेमका काय निर्णय घेतो, कारण दोन्ही बाबू जे आहेत ते महत्वाचे असणार आहेत, किंग मेकरच्या भूमिकेत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सरकार स्थापनेपर्यंत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रौनक.